हा. काय झालंय ते नेमकं मला माहित नाही खोतकर, की मला काही झालं, मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं की मला एका माणसाने मारून टाकलं. तो खूप श्रीमंत माणूस आहे, तो मला कधी मारून टाकू शकतो. माझी सुपारी देण्यात आली. दरम्यान 25 ते 30 पोलीसवाले घरात घुसले, मध्ये गेले. पूर्ण घरातलं एक ना एक चिंदी त्यांनी खाली काढून फेकली. सगळं बघितलं, घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये. कुठे अमोल खोतकर? तो म्हणजे थोडंसं इथे लागलं, त्याला खरचटलं, गोळी अशी लागून टच होऊन चाले गेली. तो अपघात विभागात आहे, थोडंसं नॉर्मल सिरियस आहे. नाही, मी नर्सला विचारलं, त्यांनी मला इकडे पाठवलं. तो मरून पडलेला आहे. त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर 5-6 गोळ्या मारून मारून टाकलंय. तर एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची? पोलीस आहे, त्याने गुन्हा केला असेल त्याला पकडा, जेलात टाका. शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील. तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय. पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाराला, छातीवर पाठीवर दंडत नाही मारत. त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे. माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या. मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार. माझी मागणी आहे, माझ्या भावाला का मारलं, कुणी मारलं, त्याला शिक्षा द्या. 35 वर्षांना जमीन विकतो मी, ब्रोकर आहे फार मोठा, पूर्ण औरंगाबाद ओळखतो मला. माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलिसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं. धरूनच नाही, बांधूनच नाही, न्यायचं असतं. कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन. तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन. यायचं काय काय मारून टाकायचं? हा, परमेश्वर ऐकू राहिलाय, परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल.